निवृत्त शिक्षकांना पुन्हा मानधनावर शाळांमध्ये नेमणूक देण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात आज आवाज उठवला जातोय। नाशिक जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं आहे। या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मनपा शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना मानधनावर संधी देण्याऐवजी बेरोजगार डीएड बीएड तरुणांना नियुक्ती द्यावी। संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार पेन्शनधारक शिक्षकांना पुन्हा नेमणूक देणं हा दुजाभाव असून अशा नियुक्त्यांचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो। शासन खासगी व अनुदानित शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमत नाही, मग ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये अशा नेमणुका करण्याचे आदेश का? मानसशास्त्री सांगतो की निवृत्तीनंतर शिकवण्याची मानसिकता कमी होते, मग अशा शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा कशी करता येईल असा सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला। संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे की निवृत्त शिक्षकांना शाळांमध्ये नको, त्याऐवजी निवडणूक, जनगणना किंवा इतर बाह्य कामांमध्ये त्यांचा उपयोग करावा। निवेदन सादर करण्यावेळी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामन वाघ, उपजिल्हा प्रमुख विक्रम गायधनी, उपमहानगर प्रमुख अमोल जाधव, महेंद्र बेहेरे, लकी बाविस्कर, निखिल साळुंके, प्रेम भालेराव आदी उपस्थित होते। या मागणीमुळे ग्रामीण भागात शिक्षक नेमणुकीच्या धोरणावर नवा वाद निर्माण झालाय। शासन यावर काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।